स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, आजचा जो काय व्हिडिओ आहे तो आपण एडिट करण्यासाठी आपल्याला सिंपली जे इथे मटेरियल जी लागणार आहे या सर्वांची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यातून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तर लवकर मटेरियल डाउनलोड करून घ्या। तसंच आपण जो अलाइड मोशन ॲपची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तेथून डाउनलोड करून घ्या। चला मित्रांनो, तुमचा जरा हे वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर सिंपली आपल्याला काय करायचं, आपलं नेट बंद करून अलाइड मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला प्रोजेक्ट नावाचं एक बटन दिसेल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही जे काही बीट मार्क इम्पोर्ट केलेले आहेत तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला मिळतील। तर सिंपली बीट मार्क इथे ओपन करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला वेगळ्या प्रकारचे लेयर्स आणि आपल्याला सॉन्ग आणि आपल्याला अशा प्रकारे ग्रुप्स बघायला मिळतील। आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर तुम्हाला तुमचं जे काही आपलं इथं मटेरियल आहे ते इथं सर्व याची फाईल अशा प्रकारे इथे मिळून जाईल। तर तुम्हाला सिंपली तुमचं इमेज ॲड करून घ्यायचं आहे। तर आपण डेमोसाठी हे इमेज घेतलेलं आहे, तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला सिंपली अशा प्रकारे याची जी काही लेंथ आहे म्हणजे ती आपण साईज आहे ती फुल स्क्रीन अशा प्रकारे 2 बटन टच करून घ्यायचं आहे। पुन्हा ॲरोवरती क्लिक करत आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपल्याला एक पुढे जाऊन 18.13 सेकंदाला डबल बीट्स असे 2 बीट बघायला मिळतील। तर इथे येऊन सिंपली आपल्या इमेजच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे या इमेजची लेंथ तिथपर्यंत वाढून जाईल। आता काय करायचं, ब्लेंडिंगवरती क्लिक करून ही जी काय जी ऑपॅसिटी 100% आहे ते आपल्याला 30% पर्यंत करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 30% पर्यंत आपल्याला ऑपॅसिटी करून घ्यायचं आहे। नंतर त्यातून बॅक निघायचं आहे, सिंपली इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला सिंपली ॲड इफेक्टला क्लिक करून इथं सर्चच्या बारच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला SATU असं सॅच्युरेशन सर्च करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला सॅच्युरेशन आणि व्हायब्रन्स हा इफेक्ट मिळून जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला सगळ्यात पहिल्या ऑप्शनमध्ये स्टँडर्ड सेटिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथं सॅच्युरेशन जे काय ते आपल्याला इथं -100 पर्यंत करून घ्यायचं, अशा प्रकारे हे होऊन जाईल। अशा प्रकारे हे इमेज ब्लॅक झालेला आहे। आता काय करायचं, सुरुवातीला यायचं आहे, इमेज समोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे इथं इमेज सगळ्यात बॅकग्राऊंडला म्हणजे सगळ्यात खाली इथं घेऊन यायचं आहे। आपली जी काय सॉंगची लेअर आहे त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे ठेवून द्यायचं, म्हणजे आपल्याला असं एक दिसून येईल। आता आपल्याला सिंपली ग्रुप 5 नावाचा एक ग्रुप बघायला मिळेल, तर त्या ग्रुपवरती टच करायचं आहे। इथं आपल्याला ऑप्शन मिळतील, त्यामध्ये आपल्याला सिंपली एडिट ग्रुप नावाचं एक खाली ऑप्शन बघायला मिळेल, त्याच्यावरती टच करायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे लेयर्स ओपन होऊन जातील। इथं आपल्याला सगळ्यात खाली एक 3 नंबरला लेअर बघायला मिळेल, त्याच्यावरती टच करायचं आहे आणि सिंपली आपल्याला कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं, खाली टच करायचं, म्हणजे आपल्यासमोर इथे गॅलरी ओपन होऊन जाईल। आता आपल्याला काय करायचं, इथून तुमचं नेक्स्ट इमेज जे काय असेल ते सिंपली इथं अशा प्रकारे सिलेक्ट करून प्लस चिन्हावर क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला हे इथे इमेज अशा प्रकारे व्यवस्थित त्या शेपमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, तुम्ही बॅक निघायचं आहे। आता आपल्याला सिंपली सेम प्रोसेस करत आपल्याला आपण एक ग्रुप सेट केलेला आहे। आता ग्रुप नंबर 1ला सिलेक्ट करून पुन्हा इथं आपल्याला एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। सेम प्रोसेस करत आपल्याला खालच्या सगळ्यात लेअरला क्लिक करून इथं कलर अँड फिलला येऊन 4थ्या ऑप्शनला क्लिक करून खाली टच करायचं आहे आणि जे काय आपलं पुढचं इमेज असेल ते सिलेक्ट करून इथं अशा प्रकारे ॲडवरती क्लिक करायचं आहे आणि ते इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता पुन्हा बॅक निघायचं आहे। आता आपण ग्रुप 1 ॲडजस्ट केलेलं आहे, आता ॲरोवरती क्लिक करून आपल्याला ग्रुप 2वरती यायचं आहे। पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करत आपल्या एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। पुन्हा खालच्या इमेजला क्लिक करून कलर अँड फिलला यायचं आहे। 4थ्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला इथे खाली टच करून जे काय आपलं पुढचं इमेज असेल ते पुढचं इमेज आपल्याला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर आपण डेमोसाठी हे इमेजेस घेतलेले आहेत, तर तुम्ही कोणतंही इमेज ॲड करू शकता किंवा तुम्हाला हे डेमोसाठी घेतलेले इमेज ही मटेरियलमध्ये मिळून जातील। असं आपण ग्रुप 2 ॲडजस्ट केलेले आहेत। आता आपल्याला टोटल 4 ग्रुप बघायला मिळणार आहेत, तो तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। तोपर्यंत आपण व्हिडिओ स्किप करूया। तर इथं आपण सगळ्या ग्रुपचे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, आपल्याला सिंपली इथं 18.13 सेकंदाचं बीटला यायचं आहे। इथं जे काही आपले टोटल 5 ग्रुप्स आहेत ते आपल्याला 5 ग्रुपची जी काही लेंथ आहे ते आपल्याला ह्या बीटपर्यंत आहे का नाही चेक करायचं आहे। आपल्याला बघायला दिसेल की आता मधला जो काय ग्रुप आहे याची लेंथ आता ऑटोमॅटिक इथे कमी झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं, त्या ग्रुपला टच करायचं आहे। 18.13 सेकंदाच्या बीटला येऊन सिंपली आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे याची लेंथ इथपर्यंत वाढून जाईल। अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांची लेंथ इथपर्यंत अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, 18.13 सेकंदाच्या बीटवरती येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथून आपल्याला सिंपली आपलं पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे ते इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, ॲरोवरती क्लिक करून पुढच्या बीटला जाऊन या ऑप्शनला क्लिक करून याची लेंथ इथपर्यंत वाढून घ्यायचं, अशा प्रकारे हे इथे इमेज सेट करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला सिंपली पुढच्या बीटला आणि पुढचं इमेज ॲड करून घ्यायचं आहे, ते आपल्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि ॲरोवरती क्लिक करून आपल्याला पुढच्या बीटपर्यंत जाऊन याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। असं आपल्याला प्रत्येक बीटला एक इमेज अशा प्रकारे इथे आपल्याला प्रत्येक बीटवरती इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। याची आपल्याला साईज वाढवून घ्यायचं आहे आणि लेंथही वाढवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण इथं प्रत्येक बीटला एक इमेज इथं ॲड करून घेतलेला आहे। सिंपली अशा प्रकारे तुम्ही तुमचे इमेजेस ॲड करून घ्या। आता काय करायचं, सिंपली आपल्याला पुन्हा 18.13च्या बीटला येऊन आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथे आपल्याला मटेरियलच्या फाईलमध्ये आपल्याला एक व्हिडिओ बघायला मिळेल, एक स्पेशली इफेक्टिव्ह व्हिडिओ आहे, तो सिंपली अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा आहे। नंतर काय करायचं, ॲरोवर क्लिक करून पुढच्या बीटला जाऊन जो काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचा आहे। पुन्हा आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवर क्लिक करून 2 नंबर रोटेशनवरती यायचं आहे। इथे आपल्याला -90 पर्यंत अशा प्रकारे इथे रोटेट करून घ्यायचं आहे।
आणि नंतर काय करायचं 3 डॉटला क्लिक करून फिल टू कंपोजिशन लेअरला क्लिक करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे हे इथं फुल स्क्रीन होऊन जाईल. पुन्हा ब्लेंडिंगवरती क्लिक करून स्क्रीनला लाईट अँड टच करून स्क्रीनला टच करायचं आहे. अशा प्रकारे हे इथं आपल्याला विजिबल होऊन जाईल. तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला दिसून येईल. आता काय करायचं आहे लेअरला क्लिक करून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. पुढच्या बीटला सिम्पली ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. याचं जे काही आपली लेंथ कमी असेल तर इथं अशा प्रकारे वाढवू शकता किंवा कटही करू शकता. पुन्हा पुढच्या बीटला सिम्पली लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला एक्स्ट्रा पार्ट कट करत पुढच्या बीटपर्यंतही आपल्याला लेअर पेस्ट करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे. तर हे इथं लेअर सेट होऊन जाईल. आता आपल्याला सगळ्यात खाली म्हणजेच आपले जे काही इमेजेस आहेत ते इमेजच्या खाली आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील. तर त्या लेअरसमोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सगळ्यात वरती लेअर घेऊन यायचं आहे. नंतर रेक्टँगलला क्लिक करून सगळ्यात वरती फक्त आपल्या इमोजीच्या PNGचं आपल्याला मागं अशा प्रकारे इथं घेऊन यायचं आहे. म्हणजे आपल्याला हे PNG वरती आलेलं दिसून येईल. तर हे इथं अशा प्रकारे ॲडजस्ट झालेलं आहे. तुम्ही हे सगळे PNGs आपल्या ग्रुप्सचे आपले जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या खालीही ठेवू शकता. म्हणजे आपल्याला व्हिडिओला एक स्पेशल लुक इथे येणार आहे. सगळ्यात वरती आपल्याला व्हिडिओ ठेवायचे अशा प्रकारे इथं इंटरफेस दिसून येईल. तर आजचा व्हिडिओ आपल्या इथं क्रिएट झालेला आहे. आता सिम्पली काय करायचं बॅक निघायचं आणि ॲरोवरती क्लिक करायचं म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.